नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत. आज आपण मटकीची उसळ म्हणजे उसळ पाव बघूया त्याची रेसिपी. त्यासाठी मटकी भिजवून घेतलेली, कांदा, टॅमॅटो, लसूण, मिरची, कढीपत्ता. इथे आपण एक कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी लसूण ठेचून टाकलेला आहे, कढीपत्ता, मिरची. आपण याची छान फोडणी तयार करून घेऊया. त्यानंतर वरून कांदा घालूया. ही कुकरमध्ये झटपट होणारी मिसळ आहे, खूप काही वेळ लागत नाही आणि खूप चवीला पण सुंदर लागते. मी अजून वेगळं काही त्याच्यामध्ये टाकलं नाही, पण तुम्ही ट्राय करा. साधी आणि सिंपल आणि खूप टेस्टी बनते ही आणि लगेच 2 शिट्टीमध्ये तयार होते. इथे कांदा आपण छान परतून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टॅमॅटो घालूया आणि त्यात मी आपले घरगुती काही बेसिक मसाले घातलेले आहे. हळद, मीठ आणि मसाला. दुसरं त्या व्यतिरिक्त कुठलाही मसाला घातलेला नाही आहे. मसाला पण आपला साठवणीतला वर्षभराचा जो मसाला असतो तोच घातलेला आहे मी. आता आपण यांना छान मऊसूत असं करून घेऊया. तुम्ही बघू शकता चमच्याने हे छान स्मॅश होत आहे. यात मी थोडासा कलर येण्यासाठी लाल मिरची पावडर घातलेली आहे. ते मसाले सगळे आपण एकत्र छान भाजून घेऊया, त्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता त्यात आपण आपली भिजवून जी ठेवलेली, रात्रभर स्प्राउट करून ठेवलेली जी मटकी होती ती घालूया आणि छान सगळं एकत्र मसाले, मटकी सगळं मिक्स करून घेऊया. आपण उसळ बनवत आहोत, मग उसळमध्ये पाणीचा रस्सा जास्त असतो, त्यामुळे आपण यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं जास्त घालूया. तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर कलर आलेला आहे. मी त्यात थोडं अजून पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण याला कुकर बंद करून 2 शिट्टी काढून घेऊ. बघू शकता इथे तुम्ही आपली उसळ रेडी आहे. त्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे आणि छान आता आपण एकदा उकळून घेऊया. बघा आपली उसळ ही छान रेडी झालेली आहे आणि आता आपण सर्व करूया. तो फरसाण, कांदा, लिंबू, पाव, उसळ आणि त्यावर खूप सारी कोथिंबीर अशा